काव्य ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे वाशीची आमच्या इथे यात्रा। तर यात्रेला आम्ही आलेलो आहोत। इथे देवीचं मंदिर आहे वर्सुबाई आई म्हणून, तर तिथे दर्शनाला जाणार आहोत। आणि इथे म्हणजे आदल्या दिवशी आलो, यात्रा उद्या आहे, आज आहे जागरण। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वाशीची यात्रेला तर आलेलोच आहोत, पण आपण थोडीशी माहिती घेऊया की वाशी गावामध्ये दरवर्षी यात्रा, जत्रा, उरूस आनंदाने साजरे केले जातात। या काळात वाशी गावात विविध खेळ आणि खाद्यपदार्थांची दुकाने थाटतात। मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा, नाटक इत्यादी आयोजन केले जातात। या निमित्ताने आपण नक्की इथे भेट द्यावी असे माझे म्हणणे आहे। तुम्ही नक्की इथे भेट द्या, कारण की देवीचं मंदिर अप्रतिम सुंदर आणि सुबक असं आहे। तसंच इथे यात्रेमध्ये खूप छान छान वस्तू आपल्याला पाहायला मिळतात, आनंद मिळतो आपल्याला, जो सर्व मुलांना पण मिळतो। त्यामुळे वाशी गावामध्ये नक्की तुम्ही भेट द्या आमच्या। खूपच छान आहे इथे यात्रा जी भरली जाते ते खूप छान अशा पद्धतीने भरली जाते। जी एक प्रथा आहे आमच्या शिर्कीमधना, आता दुसऱ्या दिवशी म्हणजे जागरणाच्या दुसऱ्या दिवशी 12 वाजता किंवा 11:30 वाजता वगैरे लेपा निघतो। त्यात आम्ही सुद्धा सहभागी काही जण होतात, गावातली महिला सगळ्या सहभागी होऊन हा लेपा आपल्या देवी म्हणजे शिर्कीच्या देवीच्या मंदिरापासून ते वाशीच्या देवीपर्यंत जातो, वाशीच्या देवीच्या मंदिरात जातो। त्याची प्रथा काय आहे हे फायनली मला माहिती नाहीये, पण गावातून आमच्या नेहमी दरवर्षी लेपा घेऊन जातात। आता इथे उंच उंच अशा ज्या देवाच्या काठ्या असतात त्या केल्या जातात, तुम्हाला इथे पाहायला मिळतात। किती छान मंदिर आहे पहा तुम्ही। काही ज्येष्ठ मंडळींकडून अशी माहिती मिळाली की पूर्वी उभा राहण्यासाठी असलेल्या दोरीच्या जागेवर टोकदार लोखंडी गळ असायचे आणि त्याच्या टोकावर उभं राहून लटकवून नवस पूर्ण करावं लागत असे। म्हणून या प्रथेला कदाचित गळाला लटकवणे असे नाव पडले असावे। कालांतराने या प्रथेमध्ये बदल होत गेले आणि आता त्या गळाच्या जागेवर दोरीचा वापर केला जातो। ही वाशीची देवी जी आहे वर्सुआई, ही देव सर्वांना नवसाला पावते। अगदी ओटीच्या स्वरूपात तुम्ही जरी ओटी दिली तरी ती पावते। आणि काही नवस असे असतात जे वजन करणारे, तुळा करून करणारे असतात, त्या प्रकारे इथे तुम्हाला पाहायला मिळते। एक अनोखी पद्धतीने इथे वजन करून आपला नवस पूर्ण केला जातो। आणि उंच उंच काट्या अशा म्हणजे देवाच्या काट्या असं म्हटलं जाते याला, म्हणजे ते उभारले जातात। त्याच्यानंतर इथे वजन करताना जे तुम्हाला पाहायला मिळते या पद्धतीने तिथे वजन केलं जातं। जे नवस असतात ते तिथे नमस्कार करून पूर्ण केले जातं। आम्ही वर्सुआईच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत। इथे घेतलेली आहे वेणीची, त्यांचं सुद्धा जगदंबा टेस्ट आहे।
आमच्या वाशी येथे नवसाला पावणारी जगदंबा मातेचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचे सुमारे 4 फूट उंचाची चतुर्भुज दगडी मूर्ती आहे. देवगिरी साम्राज्याचे राजे रामदेवराय यादव यांचे सुपुत्र भीमदेव यादव यांनी 13व्या शतकात जगदंबा देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे यांनी सुद्धा जगदंबा देवीचे दर्शन घेतले आहे. तसंच जगदंबा देवीच्या दर्शनाला यात्रेच्या दिवशी पुणे तालुक्यासह मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर, नाशिक यासह अन्य शहरातून हजारो प्रकारचे खाद्यपदार्थांचे दुकानं थाटली आहेत. त्याप्रमाणे आकाश पाळणे व इतर पाळणे लहान मुलांसाठी, युवकांसाठी आकर्षक केंद्र बनतात. जोकडे तुला करणे हा एक नवस फेडण्याचा प्रकार आहे. यासाठी मोठ्या वजनाळ काट्याचा उपयोग करतात. नवस फेडण्याचे नारळ, गूळ, कलिंगड, फळे, मिठाई यापैकी कोणतेही एक वस्तूची स्वतःच्या वजना एवढी तुला करून नवस फेडायचा असतो. ज्या पडद्यात मिठाई ठेवली जाते त्या पडद्यात ऊस किंवा चाफ्याची फाटी ठेवण्याची पारंपरिक प्रथा आहे. तसंच बगाड फिरवण्याची प्रथा. वाशी येथे जगदंबा मातेच्या मंदिराच्या प्रांगणात बगाड फिरवण्याची प्रथा आहे. एक उंच खांबावर अडव्या बांधून त्यांना दोन्ही बाजूने समान वजन असलेल्या व्यक्ती गळ लावून घेत असतात व त्यानंतर हा आडवा बांबू 5 वेळा फिरवतात जातात. असे आजकाल सुद्धा ज्यांना बगाड फिरवण्याची आहे अशा भाविकांना दोरीने आडव्या बाजूला व्यवस्थित बांधून 5 वेळा फिरवली जाते. यावेळी वर बांधलेले व्यक्ती सोबत नेलेल्या प्रसाद, मिठाई, फुले उधळतात. अशी उधळलेली मिठाई भक्तगण प्रसाद म्हणून ग्रहण करतात. बगाड फिरवण्यामुळे सर्व संकट दूर होऊन भरभराट होते असल्याचा दावा अनेक भक्त करतात. ही प्रथा पाहण्याकरता अनेक नागरिक वाशीच्या यात्रेत आवर्जून उपस्थित राहतात.
परिवाराकडून आणि जत्रा मातेला उपहार देण्याचं काम सुरू आहे. थोड्यावेळातच पुन्हा एकदा दर्शनाची रांग सुरू होईल. नागरी परिवाराचे प्राणाचं या ठिकाणी क्षण जत्रा मातेच्या या ठिकाणी मंदिराच्या दृश्यामध्ये तर आता इथे आम्ही दर्शन करून देवीचं आलेलं आहोत आणि इथे यात्रेमध्ये थोडंसं मुलांना खेळायला घेतलेलं आहे आणि आता आम्ही घरी पण निघालो. थोड्या वस्तू काय खरेदी मिळतात का बघूया. खूप छान असते यात्रा. तुम्ही सुद्धा आमच्या यात्रेमध्ये नक्की या वाशीच्या यात्रेला. उद्या आहे आमच्याकडे वाशीची यात्रा. आज आहे जागरण, परवा आहे पोरीची यात्रा, ती सुद्धा नक्की पहा. परवा पोरीचं नवस आहे, त्या नवसचा सुद्धा व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आमची वाशीची यात्राची जो क्लिप आहे किंवा ब्लॉग आहे आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.